नमस्कार. मी डॉक्टर प्रकाश माळी, रहमतपूर तालुक्यातील गावामध्ये आपण एका शेतकऱ्याच्या अद्रकच्या प्लॉटवरती आहोत. हा प्लॉट बघा, शेतकऱ्याने मिक्स क्रॉपिंगचा जो पर्याय आहे तो जो आहे तो इथं वापरलेला आहे. मिरची आहे, झेंडू आहे, आल्यामध्ये बॉर्डरला पूर्ण बघा तुम्ही मक्याचे एक रोप पूर्ण एक रो लावलेली आहे मक्याची. दोन्ही बाजूला चारी बाजूला मक्याची रो लावलेली आहे आणि प्लॉट खूप चांगला जमलेला आहे. मिरच्या पण बघा, खूप चांगल्या मिरच्या आहेत त्या. झेंडू तर खूप चांगला दिसतोय आपल्याला. तर याच्या ठिकाणी आपण फुटव्याची संख्या मोजली तर बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 आणि ही फुलबांडी असे 22 फुटवे. आणि पानासंख्या जर मोजली तर काही पहिले पानं गळून पडलेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 म्हणजे या प्लॉटमध्ये 22 पानं आणि 22 फुटवे अशा संख्या आहे. बेड बघा किती छान पद्धतीने तिने बनवलेला आहे. चांगला जवळजवळ 9 इंच खोलीवरचा चांगला बेड आहे याचा. आणि फुटवे पण चांगले बसले आहेत. फुलबांडी पण चांगल्या प्रकारे निघायला सुरुवात झालेली आहे. एक बघा, ही फूट तुम्ही बघू शकताय. त्याच्यामध्ये फुलाची संख्या भरपूर निघालेली बांडी. झेंडू लावल्यामुळं इथं बरेचसे प्रॉब्लेम आपल्याला दिसतात का बघा. करपा अजिबात जाणवत नाही आहे, पण जो दिसतो आहे कंटिन्यू तो बऱ्याच प्लॉटमध्ये तो इथं नाही. परत काही ठिकाणी असे पॅचेस दिसतात बघा, म्हणजे हे पानाचा करपा दिसतो का, पानाचा करपा आलेला पॅचेस. परंतु ही संख्या कमी आहे, पुढं वाढलेली नाही. आता बऱ्याच ठिकाणी आपण बघतोय की हे संभाजीनगर भागामध्ये प्लॉट खराब व्हायला चालू झाले. अशा वेळेला सडच्या हा प्रकार इथं कुठं दिसतच नाही. कारण हे जे नियोजन आहे ह्या मिरचीच्या प्लॉटमुळे, मिरची याच्यामध्ये आहे चांगली लाल मिरची होत आलेली आहे, हे नियोजनही करणं महत्त्वाचं आहे. आजच्या घडीला शेतकऱ्यांनी फक्त एकल पीक पद्धतीनं जर पिकाची जर लागवड केली तर नुकसान होत चाललेलं आहे. त्यात फायदा फार कमी होतो आहे आणि नुकसानं जास्त व्हायला लागलं आहे. अनावश्यक खताचा खर्च, फवारणीचा खर्च, औषधाचा खर्च खूप वाढत चाललेला आहे. अशा वेळेला जर आपण अशी ही पहिली पारंपरिक पद्धतीमध्ये त्यामध्ये थोडी सुधारणा करून जर आपण कंटिन्यू केलं क्रॉप तर आपल्याला नक्कीच याच्यामधनं जास्त फायदा मिळतो आहे. खतावरचा अनावश्यक खर्च कमी होतो आहे. शेतकऱ्यांनी दर 10 फुटावरती एक झेंडूचं झाड लावलेलं आहे आणि दर 10 फुटावरती एक मिरचीचं झाड लावलेलं आहे. अशा प्रकारे नियोजन केल्यामुळे या प्लॉटचं हेल्थ जे आहे, आरोग्य जे आहे पिकाचं, ते चांगलं टिकून आहे. तसंच जो मिरची आणि झेंडूमुळं दिवाळीच्या सणामध्ये, दसऱ्याच्या सणामध्ये हे ॲडिशनल इन्कम शेतकऱ्यांना होतो आहे आणि त्यातून फवारणीचा खर्च देखील आपला भागवला जातो आहे. खताचा खर्च भागवला जाईल, ड्रिपचा खर्च भागवला जाईल. फक्त उत्पन्न लय मोठं काढणं, त्यासाठी लय मोठा खर्च करणे हे शेतीला परवडणार नाही. त्यामुळं शेती करत असताना, आधारित शेती करत असताना आपल्या हातात किती राहिलं ह्याला देखील फार महत्त्व आहे. त्यामुळं विचार करून शेती करा. जी पारंपरिक पद्धती होती त्या पद्धतीच्या जे तंत्रज्ञान होतं पहिलं, त्याला कुठंतरी आपण नवीन तंत्रज्ञानाची जोड देऊन आपण जर उत्पादन घेतलं तर नक्कीच आपल्याला फायदा होतो. धन्यवाद.